आता या कथाकारांकडे होती एक सुंदर अशी विठ्ठल
आपल्या सोबत घेऊन. आता मंदिर होतं त्याच ठिकाणी त्यांचं राहणं असायचं. ही आपल्या मैत्रिणींबरोबर खेळत खेळत अशी मंदिरामध्ये फिरायची. तेव्हा ते कशा प्रकारे त्या श्रीकृष्णाची पूजा करतात, कशा प्रकारे त्याला नैवेद्य दाखवतात वगैरे सगळं सगळं बघायची. आणि तिला इतकं आकर्षण वाटायचं त्या मूर्तीचं. एक दिवस आपल्या मैत्रिणींबरोबर ती त्या बुवांकडे गेली आणि म्हणाली, मला एक गोष्ट द्याल का हो? आता त्यांना वाटलं प्रसाद हवा असेल, कुठे लाडू हवा असेल, कुठे अजून काही हवं असेल. ते म्हणाले, मला तुमची श्रीकृष्णाची मूर्ती द्याल का? आता हे बोलल्याबरोबर आमचे बुवा म्हणतात, बाळा हे काही तुझं खेळण्याचं साधन नाहीये, मी काही ही मूर्ती तुला देणार नाही, चल जा हा लाडू घे हवं तर आणि नाही घेऊ. आता गंमत अशी झाली की जेव्हा या मूर्तीची मागणी आमच्या मीरेने केली आणि जेव्हा ती नाकारली गेली मागणी, तेव्हापासून हा श्रीकृष्ण या बुवांच्या हातून पाठवलेला तो दिला गेलेला नैवेद्य हा आमचा श्रीकृष्ण ग्रहण करायचा. बघा त्याप्रमाणे आमच्या नामदेवांच्या हातून आमचे विठ्ठल जेवायचे की नाही, तसे हे अधिकारी संत होते. त्यांनी अर्पण केलेला प्रसाद आमचा श्रीकृष्ण या मूर्तीमध्ये जो होता तो भक्षण करायचा. आता दुसऱ्या दिवसापासून श्रीकृष्णाने संप पुकारला. काही त्या नैवेद्याचं भक्षण नाही, काय नाही, दर्शन नाही. यांना आता काळजी वाटायला लागली. म्हणजे काय झालं, आपलं श्रीकृष्ण रागावले की काय? मग चिंतनाला बसले आणि चिंतनाला बसल्यावर श्रीकृष्णाने सांगितलं की ती मुलगी मागायला आली होती ना, तिला मला देऊ टाक, मी आजपासून तुझ्याकडे राहणार नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वतःहून या बुवांनी ती मूर्ती उचलून आमच्या या सीतेच्या हातामध्ये दिली. यालाच म्हणतात पूर्व पुण्याई किंवा मनापासून निष्ठेने केलेली भक्ती. ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन ही मुलगी घरी आली आणि इतकी निरंतर तिचा खेळच काय, तर या श्रीकृष्णाची दिवस रात्र पूजा करायची, भजन करायचं, गीत गायचं, हेच तिचे खेळ लहानपणीचे. पुढे थोड्या दिवसांनी असं झालं, ही मुलगी अशीच मैत्रिणींबरोबर खेळत होती आणि खेळता खेळता तिने एका लग्नाची वरात पाहिली. लग्नाची वरात चालली होती, बँड वाले वाजत होते, तो नवरा त्या घोड्यावर बसला होता आणि सगळे मंडळी असे काय काय वाजत होती, वेगवेगळी वाद्य, आणि सगळ्या आनंदामध्ये कोणी नाचत होतं, कोणी गात होतं. अशी सगळी ती वरात चाललेली होती. तिला फार कौतुक वाटलं. म्हणजे हे काय आहे? आता ही धावत धावत आपल्या आईकडे आली. हातामध्ये होती श्रीकृष्णाची मूर्ती. आईला म्हणते, आई जर बाहेर बघ ना. आईने बाहेर बघितलं, वरात चाललेली होती. मुलगी म्हणते, आई हे काय आहे? आई म्हणते, अगं बाळा, तो जो घोड्यावर बसलाय ना, तो आहे नवरा. त्यांचं लग्न आहे, आता तो लग्नासाठी चाललेला आहे आणि त्यांचा विवाह संपन्न होणार आहे. हो 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 म्हणे, असं कोणाचं लग्न होतं? म्हणे सगळ्यांचंच लग्न होतं. माझं नाही का, तुझ्या वडिलांबरोबर लग्न झालंय, असं सगळ्यांचंच लग्न होतं. मी म्हणते, आई मग माझं पण लग्न होणार का गं? म्हणे हो. मग माझा नवरा कोण असणार? आता आई होती कामात, आईने काही विचार नाही केला, काय नाही केला, आणि तिचं लक्ष तिच्या हातातल्या त्या श्रीकृष्णावर पडलं आणि आईच्या मुखातून जणू काही ब्रह्मदेवच बोलला की तुझं लग्न ना या श्रीकृष्णाची होणार, हाच तुझा नवरा आहे. हे बोलल्याबरोबर ही गोल 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 गिरड्या मारायला लागली, आनंदाने चक्रा मारायला लागली, नाचायला लागली. आजपासून तूच माझा नवरा, त्या श्रीकृष्णाशी बोलायला लागली. आणि असे मग भातुकलीचे खेळ सुरू झाले लग्नाचे. तू माझा नवरा, मी तुझी नवरी, आणि भातुकलीच्या खेळामध्ये आमचा लुटूपुटूचा संसार सुद्धा चालू झाला. असा संसार करता 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 ही मुलगी लहानाची मोठी झाली. तीच भक्ती, तेच प्रेम, हे सगळं चालू असताना घरच्यांच्या लक्षात मात्र आलं नाही की मुलीच्या मनामध्ये कोणते भाव निर्माण झालेले आहेत. पुढे मुलगी उपवर झाली. आता राजघराण्याला साजेसा असा नवरा या मुलीला शोधायला पाहिजे, बरोबर की नाही? मग शोधाशोध सुरू झाली. आता शोधाशोध सुरू झाल्यावर चित्तोडचा राजघराण्यामधला राणासिंग यांचा मुलगा राजा भोजराज याच्याशी विवाह निश्चित करण्यात आला. विवाहाची निश्चितता झाल्यावर या मुलीने सांगितलं, बाबा मी लग्न करणार नाही, माझं लग्न अगोदरच झालेलं आहे माझ्या या श्रीकृष्णाशी.
अगं वेळे, भातुकलीचे खेळ खेळताना लागलेली लग्न ही काही खरी असतात का? तर म्हणे ते काही मला माहिती, मी मनापासून माझा नवरा म्हणून या श्रीकृष्णालाच करलेला आहे, तेव्हा मी अन्य कोणालाही वळणार नाही. अशा प्रकारे आमच्या या मीरेने सांगितलं आणि ती त्या भजनामध्ये सतत रंगून जायची आणि गायची, राधे श्याम 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे राधे. पंढरीनाथ महाराज की. अशी ही त्या श्रीकृष्णाबरोबर अगदी तल्लीन असायची भजनामध्ये. पण राजघराण्यातला हा विवाह होता. इथे राजकारणाचा सुद्धा संबंध होता. दोन मोठ्या राजघराण्यांचा या ठिकाणी संबंध होता. त्यामुळे हिचं सांगणं, हिचं म्हणणं कुणीही ऐकलं नाही आणि वळे तिचा विवाह त्या भोजराजाशी संपन्न झाला. आता लग्न व्यवस्थित पार पडलं, सगळं काही व्यवस्थित झालं. ही मुलगी पतीच्या घरी आली आणि हे राजघराणं त्याच्या कुलदेवीच्या पूजेसाठी प्रसिद्ध होतं. यांच्या राजघराण्यामध्ये कुलदेवीची पूजा ही अत्यंत महत्वाची मानली जायची आणि मग या नव्या आलेल्या नवरीला त्या ठिकाणी कुलदेवीची पूजा कर म्हणून सांगण्यात आलं. आणि त्यावेळेला आमच्या या मीरेने सरळ सरळ नकार दिला आणि मग सगळी गोष्ट तिने सांगितली की मी 10 वेळा माझ्या घरच्यांना सांगितलं माझा विवाह करून देऊ नका, माझा विवाह श्रीकृष्णाशी झालाय, पण माझ्या घरच्यांनी म्हणून काही ऐकलं नाही. मी फक्त आणि फक्त श्रीकृष्णाचीच भक्त आहे, तोच माझा एकमेव ईश्वर आहे, तेव्हा अन्य कोणत्याही देवतेला मी बदलणार नाही, पूजणार नाही. माझ्यासाठी माझं सर्व काही फक्त आणि फक्त श्रीकृष्ण आहे. हे ऐकल्याबरोबर या भोज राजाच्या पायाखालची जमीन सरकली. अहो म्हणे हा केवढा मोठा विश्वासघात झालाय आमच्या बरोबर. या मुलीला जर विवाह करायचा नव्हता तर का बरं अशा प्रकारे विवाह करून दिला? पण आता काही उपयोग नव्हता. बळे अगदी गोड बोलून प्रेमाने समजावून पाहिलं, रागावून समजावून पाहिलं, पण काही म्हणून हिच्यावर परिणाम होईना. हिचं आपलं रोजचं एकच काम त्या श्रीकृष्णाला घ्यायचं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचं भजन 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 करत राहायचं. परिणाम काय झाला? घरचे लोक सगळे तिचा दुस्वास करायला लागले, तिच्यावर राग भरायला लागले, तिला आत्मतर्फ बोलायला लागले. सुरुवातीला या पती पत्नींमध्ये भांडणं वाढायला लागली आणि शेवटी तिच्या त्या अनंत भक्तीकडे पाहून एक दिवस भोजराजाला सुद्धा तिच्या नजरेमध्ये आमच्या त्या श्रीकृष्णाचं दर्शन घडलं आणि ते दर्शन घडल्यानंतर हा भोजराजा पूर्णपणे बदलला, त्याचा भाव बदलला आणि त्याने आमच्या या मीरा राणीसाठी घरामध्ये राजमहालामध्ये मंदिर बांधून. कारण ती काय करायची? मंदिरात जायची, मंदिरामध्ये नाचायची, अगदी तल्लीन होऊन भगवंताच्या त्या नाम संकीर्तनामध्ये. कुठे साधू संत दिसले की त्यांच्याबरोबर बसायची आणि त्यांच्याबरोबर भजन कीर्तन करायला लागायची, त्यांच्याबरोबर भगवंताच्या कथा चर्चा करायला लागायची आणि त्या भगवंताचं नाम घेणारा कुणी दलित असो, कुणी शूद्र असो, कुणी भिकारी असो, या सगळ्यांच्या त्या नाम संकीर्तनामध्ये ही दंग होऊन जायची. तिचं हे वर्तन या राग घालणाऱ्या शोभणार नव्हतं. आता चर्चा होऊ लागल्या, ही महाराणी आहे आणि तिचं हे वर्तन कसं आहे. मग हे सगळी बोलणी या भोजराजाच्या कानावर आली, घरात त्यांचं वागणं त्याच्या नजरेत आलं. तेव्हापासून तो तिच्यासाठी ढाल बनला आणि नेहमी तिचं संरक्षण करायला लागला. आणि अशा प्रकारे आमच्या या मीरा राणीची ही भक्ती दिवसेंदिवस अशीच फुलत राहिली. आणि एक दिवस असा क्षण अकस्मात घडला, तो म्हणजे आमचा हा भोजराजा एका युद्धामध्ये मारला गेला. आता
खऱ्या अर्थाने या राणीचा प्रवास बदल. राजघराण्यामध्ये राहणारी, राज ऐश्वर्यामध्ये राहणारी, लहानपणापासून राजपुत्री म्हणून वाढलेली अशी आमची ही मीरा आता खऱ्या अर्थाने त्रासाला सामोरी जाऊ लागली. भोज राजाचं निधन झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी तिला सती जाण्यासाठी आग्रह केला, पण हिने अमान्य केलं. म्हणे माझा पती आहे श्रीकृष्ण, त्याला मी बनलेला आहे, त्याच्यामुळे हा भोज राजा जरी केला तरी मी विधवा झालेली नाहीये आणि त्यामुळे मी काही सती जाणार नाही, हे साफ नकार दिला. म्हणजे त्या काळी असणाऱ्या या सती प्रथेला हिने काय केलं, आव्हान दिलं. ही मीरा त्या काळासाठी क्रांतिकारी महिला ठरलेली आहे, कारण त्यावेळी केशवपण करणं, विधवा झाल्यानंतर सगळा साधू शृंगार उतरवणं, ते सफेद वस्त्र धारण करणं, असा सगळा या महिलेचा प्रवास असायचा. या सर्व गोष्टींचा या आमच्या मीरेने काय केला, त्याला नकार दिला आणि त्या साफ झुडकारून लावला. खऱ्या अर्थाने त्या महिला वर्गामध्ये एक प्रकारची काय निर्माण झाली, क्रांती निर्माण झाली. महिलांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, गुडघ्याच्या आड घरामध्ये राहायचं, अशा प्रकारची ती प्रथा होती. महिलांनी हे करू नये, ते करू नये, अशी जी बंधनं होती, या सगळ्या बंधनांना झुगारून आमची मीरा सतत भगवंताचं भजन करत राहिली. आणि ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, मीरा चली गई राम भजन गाने लगी, ऐसी लागी लगन. अशी लगन लागली तिला. आता भगवंताचं असं काही वेळ लागलं, ती कशाचाही विचार करायची नाही आणि गली गली घूमने लगी. क्या करने लगी, भगवंताचे भजन गाने लगी. महलों में बन के जो चले, महलामध्ये वाढलेली होती हो, पण काय केलेलं होतं, एखाद्या संन्यासी, एखाद्या साध्वी स्त्रीने जसा शृंगार करावा तसा शृंगार करून आमची ही मीराबाई निघायची. आता मात्र या कुटुंबातल्या लोकांना फारच राग यायला लागला. म्हणजे कोणाच्याच बापाचं ऐकत नाही, करायचं काय करायचं. आता राजगादीवर या भोज राजाच्या नंतर त्याचा भाऊ राणा विक्रमादित्य असलेला, म्हणजे तिचा ती. आता याने हे सगळं हिचं वर्तन पाहिल्याबरोबर आता त्याने ठरवूनच टाकलं की हिचा काटा काढायचा. ही असं ऐकत नाही ना, मग काय केलं, विविध प्रकार हिला मारण्यासाठी तिच्यावर अनेक कृत्य केली गेली, अनेक डाव साधले गेले, अनेक कुटील कारस्थानं केली गेली. काय केलं, एक दिवस अक्षरशः आमच्या या मीरा राणीसाठी त्याने कंटकांची, त्याला आपण खिळे म्हणतो, काटे म्हणतो, अगदी अंकुचीदार असे ते खिळे होते. या खिळ्यांनी तयार केलेला पलंग वरून रेशमी वस्त्र अंथरलं आणि पाठवून दिलं या मीरेसाठी. म्हणजे आजपासून या मीरा राणीने या पलंगावर झोपायचं. मीरेने काही विचार केला नाही, दिवसभर भजन गायली आणि रात्रीच्या वेळी पौर्णिमेसाठी निघण्यासाठी त्या पलंगावर आली. पाहत येतं छान रेशमी वस्त्र अंतरलेलं होतं आणि त्या पलंगावर चढली आणि निजली तर काय, हा सुगंध, कसला सुगंध, सुंदर सुंदर अशा त्या आमच्या सुगंधी फुलांचा सुगंध त्यातून येऊ लागला. मऊ मऊ उबदार जणू काही त्या गादीवर फुलांचा असा वर्षाव झालेला होता आणि अशा त्या वर्षावावर, त्या पलंगावर आमची ही मीरा राणी निजली होती. हा काय प्रकार होता, ही होती भगवंताची कृपा. आता ह्या कंटकांच्या या शूलाच्या शेजवर सुद्धा अशा प्रकारे बदल घडून आला. त्यामुळे आमच्या या राणा विक्रमादित्याचं जे कुटील कारस्थान होतं ते काय झालं, अयशस्वी ठरलं. तर म्हणे आता अपेक्षा होती ही पडेल त्यावर आणि रक्तबंबाळ होईल, सगळे काटे शरीरामध्ये जातील, सगळे ते किडे शरीरामध्ये रुततील आणि
दुसऱ्या दिवशी प्रातःकाली ही उठली आणि भजन गायला लागली आणि भजनाचे कानावर स्वर पडल्याबरोबर या विक्रमाला जाग आली आणि म्हणे ही काही बाई जात नाही. आता दुसरं कुठं कारस्थान शिरलं. आता काय म्हणे तर मीरा पूजा करायची, तिच्या पूजेची कोरडी होती फुलांची. आता या राणाने असा विषारी भुजंग त्या परडीमध्ये ठेवला आणि वरून फुलं टाकली आणि ही परडी घेऊन त्या मीरेकडे, मीरा पूजेला बसलेली होती, तिच्या समोर ही फुलं ठेवण्यात आली आणि मीरा आमच्या भगवंताच्या भक्तीमध्ये इतकी तल्लीन होती, भजन गात गात काय करत होती, त्या फुलांच्या माळा करत होती. आमची ही राधा राणी अजून पेर घेऊन नाचायला लागली, आमची मीराबाई अजून पेर घेऊन नाचायला लागली आणि या विक्रमादित्याचा काही करून त्याचा जो काही मनामध्ये दिसत होतं ते काही साध्य होत होतं. आता याचं डोकं फिरलं
आयोजन करण्यात आलं. मांत्रिकाला सांगितलं तुला हवंय ते घे, हवंय तितका पैसा घे, पण हिच्या मुखामध्ये हे सारखं गिरीधर 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 म्हणून जे नाम घेते ना ते बंद झालं पाहिजे. मांत्रिक म्हणाला कोई चिंता मत करो ये सब भूल जाएगी, ये गिरीधर गिरीधर सब हो जाएगा. मांत्रिक समोर बसला आणि या आमच्या मीराबाईच्या समोर बसून मंत्र फुंकायला लागला. हातामध्ये काय काय वेद फुंकायला लागला आणि गंमत अशी झाली, त्या मीरेच्या नजरेशी नजरानजर झाली. गिरीधराने दर्शन दिलं आणि मंत्र राहिले बाजूला आणि म्हणायला लागला गिरीधर आओ गिरीधर तुम आओ गिरीधर तुम आओ भजन में, गिरीधर तुम आओ भजन में, गिरीधर तुम आओ. अमरनाथ महाराज की. आता सगळं संपलं. जिथे मांत्रिकच बोलायला लागला गिरीधर तुम आओ म्हटल्यावर आता उरलं काय? सगळे काही कारस्थानाचे जे काही कॉम्प्युटर बसलेली होती सगळी तिकडे फेल झाली म्हटल्याबरोबर आता तिला कोंडून ठेवण्यात आलं, तिचं अन्न पाणी बंद करण्यात आलं. पण तिला काही कशाने फरक पडायचा नाही. काय करायचे आपल्या भगवंताच्या गाण्यामध्ये, गुण गाण्यामध्ये, भजनामध्ये सगळं पोषण होत होतं. पण आता मात्र तिने ठरवलं की बस झालं. जोपर्यंत माझा अपमान होत होता तिथपर्यंत ठीक होतं, माझ्या भगवंताचा, माझ्या पतीचा अपमान मी सहन करणार नाही. आणि तेव्हा तिने घर सोडायचं ठरवलं आणि तो निर्णय घेऊन ती निघाली. चालत चालत रस्त्याने भजन करायची. विचार करा, वय होतो 20 वर्ष. 20 वर्षाची ही अवला नारी हातामध्ये एक तारा घेऊन, हातामध्ये ते टाळ घेऊन भगवंताचं गुणगान करत मंदिरांमधून जायची. रस्त्यामध्ये काही कमी थांबते नव्हते. किती त्रास झाला असेल आमच्या या तरुणीला. आणि अशा अवस्थेमध्ये मैल चालत चालत मैल कुठे पोचली? त्या वृंदावनामध्ये पोचली. कारण लहानपणापासून तिने वृंदावनातले भगवंताच्या लीला ऐकल्या होत्या, त्यांचे किस्से ऐकलेले होते. तिला खूप आश्चर्य वाटायचं की कसा आमचा भगवंत रात्रीच्या वेळी या सगळ्या गोपिकांबरोबर रास करतो, रासलीला करतो, नृत्य करतो. एकेका राधिकेबरोबर एक एक कृष्ण नाचतो. अहो किती होते त्या गोपिका, काय हा चमत्कार हा तिला अनुभवायचा होता. म्हणून मी ठरवलं मला वृंदावनातच जायचं. वृंदावनामध्ये गेली. आता वृंदावनामध्ये काही अधिकारी लोक कमी नव्हते, संत सज्जनांची काही कमी नव्हती. हिचे गुणगान सगळीकडे पसरायला लागले. त्याच वृंदावनामध्ये चैतन्य महाप्रभूंचे एक शिष्य गोस्वामी म्हणून, या गोस्वामींनी त्यांचा असा नेम होता की स्त्रियांचं मुख पाहायचं नाही. अधिकारी व्यक्ती होता पण स्त्रियांना मुख पाहायचं नाही. हे या मीरेच्या कानावर आलं आणि मीराने त्यांना निरोप पाठवला की मला तुमचं दर्शन घ्यायचं, मला तुमची भेट घ्यायची. त्यांनी प्रतिनिरोप पाठवला की मी स्त्रियांचं मुख सुद्धा पाहत नाही. त्यावर आमच्या या मीरेने इतकं सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली मी समजत होते की या वृंदामध्ये केवळ एकच परमपुरुष आहे, तो म्हणजे आमचा श्रीकृष्ण आणि त्याची भक्ती करणारे या सगळ्या त्याच्या गोपी आहेत. मग तुम्ही जर स्वतःला पुरुष समजत असाल तर मग तुमचा भाव, गोपीचा भाव किंवा तुमची भक्ती ही त्या गोपीच्या स्वरूपात उरलीच कशी? हे ऐकल्याबरोबर या गोस्वामींच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू वाहायला लागले. आणि त्याचं आपण काय ऐकलं की भगवंताची भक्ती पूर्णत्वाला नेण्यासाठी सर्व अधिकारी भक्त जेवढे आहेत, जसे आमचे ज्ञानेश्वर महाराज, जसे आमचे गुलाब महाराज यांनी काय केलेले, भगवंताच्या पत्नी होण्याचं काम केलेलं आहे. तो भाव त्यांनी आपल्याकडे जागृत केला आणि जेव्हा तो भाव भक्ताच्या ठिकाणी जागृत होतो त्यावेळेला तो भगवंत प्राप्त होतो, त्याच्यावर सत्ता गाजवता येते. हा भाव, त्या गोपीचा भाव आपल्याकडे आला पाहिजे. हे इतकं सांगणारी परमतत्वाला पोचलेली ही मीरा साधी सुधी नाही, हे त्या गोस्वामींनी ओळखलं आणि ते तसेच रडत रडत धावत सुटले आणि आमच्या मीरेचे चरण पकडले आणि तिला गुरु म्हणून मानून त्या ठिकाणी तिचं शिष्यत्व पत्करलं. अशी ही आमची मीरा.
संपूर्ण वृंदावनामध्ये दिवस रात्र भजन करायची. तिची ती संपूर्ण काय म्हणतात तिचं नाव लौकिक, तिची भक्ती सगळ्यांना त्या ठिकाणी काय होती, बोलवत होती. आणि सगळेजण तिच्या दर्शनासाठी, तिच्या सत्संगामध्ये येण्यासाठी काय जायचं, धावत येऊ लागले. आता मीरेला वाटायला लागलं की आता मला इथे न थांबता मला त्या ठिकाणी जिथे माझ्या श्रीकृष्णाचं दुसरं धाम आहे, मग कोणतं, द्वारका. द्वारकेचा धीश आहे तो, इथे असणारा हा श्रीकृष्ण. इथे माझं म्हणतात माझी भक्ती पूर्णत्वाला जाणार नाहीये, ती माझी पूर्णत्वाला जाणार आहे त्या द्वारकेमध्ये. आणि आमची ही मीरा निघाली त्या द्वारकेमध्ये गेली. आणि हा द्वारकाधीश कसा होता, तर खऱ्या अर्थाने द्वारकेचा राणा होता. राणा म्हणजे काय, तर पती स्वरूपामध्ये तिने त्याला पाहिलेलं होतं. खऱ्या अर्थाने आता या द्वारकेमध्ये तिला पती भेटलेला होता आणि तिची भक्ती त्या ठिकाणी सुरू झाली. आता ह्या तिच्या भक्तीचा सगळीकडे भारतभर नाव लौकिक वाढला. आणि गंमत अशी झाली, तिचा हा नाव लौकिक तिच्या सासरच्यांच्या कानावर पोहोचला. आता हा राणा विक्रमादित्य त्याचं निधन झालेलं होतं, त्याचा पुत्र त्याच्या गादीवर बसलेला होता. त्याला समजलं की ही मीरा, ही संत मीराबाई म्हणजे आपली काकूस आहे, आपली काकी आहे. आणि तिचं इतका मोठा अधिकार कानावर आल्यानंतर त्याने थोडंसं आपलं आत्मपरीक्षण केलं की इतकी परम पावन सुलक्षणा असलेली ही सदाचारी साध्वी स्त्री आपल्या कुळाची कोण होती, कुलवधू होती, पण आपल्या घरच्यांनी तिच्याबरोबर व्यवस्थित व्यवहार केला नाही. आणि ती जेव्हापासून घरातून निघून गेली, घराला काय लागली, अधोगती सुरू झाली. राजघराणं हळूहळू संपत चाललं. अनेक राजांची आक्रमण झाली आणि बघता बघता सगळं ऐश्वर्य राज्य हे संपत चाललं. तेव्हा त्याला कळलं की आपली जी ही काकूस आहे, आपली जी काकी आहे ती खरंच साध्वी आहे आणि हे रत्न आपल्या घरीच असायला हवं. म्हणून हा राजा त्या ठिकाणी द्वारकेच्या ठिकाणी त्याने निरोप पाठवले, तिला आमंत्रण पाठवली की काकूसा तू ये, घरी ये. पण आता मात्र तो पुन्हा परतीचा प्रवास उरलेला नव्हता. आता फक्त जायचं होतं पुढे पुढे आणि त्या श्रीकृष्णाकडे. आता इतके निरोप येऊनही आमची ही मीरा काही येत नाहीये, परत येत नाहीये, नकार देते म्हटल्याबरोबर हा राजा स्वतःच निघाला आणि त्या द्वारकेमध्ये येऊन पोचला. विनंती केली, काकू तिने म्हणाला काकू आता चल ग, मी सगळ्यांच्या वतीने तुझी माफी मागतो, पण तुला हवी तशी भक्ती कर, पण आपल्या राजमहालाचा तो अधिकार सोडू नकोस. चल मी तुला न्यायला आलोय. पण तुमच्या या मीरेने त्या ठिकाणी नकार दिला. आता काय करायचं, तर हट्ट. या राजाने हट्ट केला की काकूसर तू येणार नाहीस ना, मी अन्न पाणी व्यर्थ करतो आणि तिथेच बसून राहिला, मी काही ग्रहण करणार नाही. हा काही मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर आता आमच्या या मीरेच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं. मन सांगत होतं की इथेच थांब आणि इथेच या श्रीकृष्णामध्ये विलीन हो, पण बुद्धी सांगत होती हा मुलगाही ऐकत नाहीये, करायचं तर काय करायचं. आता या द्विधा मनस्थितीमध्ये काय केलं, मागणी केली विठ्ठलाच्या, त्या आमच्या श्रीकृष्णाच्या निर्णयाची. ती म्हणाली की मी आता या आमच्या द्वारकाधीशासमोर जाते आणि त्याच्याकडे कधीतरी निर्णय मागते. तो जो निर्णय देईल त्याप्रमाणे मी वर्तन करीन आणि त्याप्रमाणे त्या द्वारकाधीशाच्या द्वारकेच्या मंदिरामध्ये हा श्रीकृष्ण समोर उभा होता. आणि आमची ही मीरा काही आतमध्ये गेली आणि भगवंताशी बोलू लागली. आपली अडचण तिने सांगितली, सगळ्यांना सांगितलं होतं तुम्ही बाहेर थांबा, कोणीही आत येऊ नका. आणि गाभाऱ्यामध्ये जाऊन ही आपल्या श्रीकृष्णाची विचार विनिमय करायला लागली. आणि विचार विनिमय करता 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 असं घडलं, बराच वेळ झाला ही सगळी मंडळी बाहेर रखडलेली होती. अहो ही बाहेर का येत नाही, बाहेर का येत नाही म्हटल्याबरोबर बऱ्याच वेळानंतर ही सगळी मंडळी आत निघाली आणि गाभाऱ्यामध्ये येऊन पाहतात तर काय, मीराबाई कुठेच नाही. आणि त्या श्रीकृष्णाच्या अंगावर जे उपर्ण होतं त्या उपरण्याला या मीरेने घातलेलं जे वस्त्र होतं, नेसलेलं जे वस्त्र
त्या वस्त्राला या मीरेचं वस्त्र थोडंसं चिकटलेलं होतं. त्याच्यावरून सगळ्यांना या ठिकाणी लक्षात आलं की या मीरेचं त्या श्रीकृष्णामध्ये संपूर्णपणे विलीनीकरण झालेलं आहे. काय घडलं असेल हो त्यावेळी? काय घडलं असेल जेव्हा ही आमची मीराबाई आपली अडचण घेऊन त्या गाभाऱ्यामध्ये गेली, समोर असणारा तो श्रीकृष्ण असा हात करून उभा नसेल का? आणि मग आमची मीराबाई म्हणायला लागली, गोविंद गोविंद मना लागे छंद, गोविंद गोविंद मना लागे छंद, गोविंद गोविंद मना लागे छंद, गोविंद गोविंद मना लागे छंद. असा हा भक्तीचा सोहळा या भक्तांच्या आयुष्यामध्ये निर्माण होतो, ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी हा भक्तीचा मळा फुटतो आणि तो भाव, तो निष्ठेचा भाव निर्माण होतो. Oh,
अशा प्रकारे आमच्या या तुकाराम महाराजांच्या अभंगाला साजेचा असा हा मीराबाईचा दृष्टांत आणि अशा प्रकारे आपले कीर्तन संपन्न झालं. थोडासा आज भक्तांचा जास्त वेळ घेतला कारण हे चरित्र इतकं सुंदर होतं ना. आमच्या मीरेचं अभ्यास करताना एवढी कल्लिकता येत होती ना की खरंच हे सगळ्या भक्तांच्या पर्यंत हे तिचं चरित्र पोचलंच पाहिजे. भक्तीचा त्या भावाचा काय निष्ठा असते आणि त्याचा सोहळा काय असतो प्रत्येकाला कळलं पाहिजे. म्हणून हा केलेला थोडासा वेळ वाढवला प्रपंच. तेव्हा आता सगळ्यांनी